नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 6 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदलाच्या 7व्या बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील सॅल्वेक्स कवायती पार पडल्या. कोची केरळ येथे 26 जून ते 6 जुलै 2023 या कालावधीत या सरावाचे आयोजन करण्यात आलेले होते. तर भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदलाच्या बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भात कोणत्या कवायती आहेत? तर त्या आहेत सॅल्वेक्स कवायती. कुठल्या आहेत? सॅल्वेक्स. हे लक्षात ठेवायचे की कुठल्या कवायती अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान पार पडल्या सॅल्वेक्स कवायती. त्या कुठे पार पडल्या? कोची केरळ येथे या कवायती पार पडल्या 26 जून ते 6 जुलै दरम्यान. भारत आणि अमेरिका 2005 सालीपासून या संयुक्त सरावामध्ये सहभागी होत आहे. म्हणजे कधीपासून सुरू केलेला आहे भारताने आणि अमेरिकेने? 2005 सालीपासून या सुरू केलेल्या आहेत. या सरावात तज्ञ पाणबुडे आणि स्फोटके निकामी करणाऱ्या पथकांव्यतिरिक्त INS निरीक्षक आणि USNS सॅल्व्होर ही जहाजे समाविष्ट असलेल्या दोन्ही नौदलांचा सहभाग होता. तर लक्षात ठेवायचं की हा सराव कोणामध्ये पार पडला? भारत आणि अमेरिकेचा हा संयुक्त सराव होता. का? तर नौदलाच्या बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील हा सराव आहे. कुठला? सॅल्वेक्स सराव, जो कोची केरळ येथे पार पडलेला आहे. आणि हा सराव भारत आणि अमेरिकेचा संयुक्त सराव 2005 सालीपासून सुरू झालेला आहे. हे येथे महत्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. IIT मद्रास तांझानियाच्या झांझिबार येथे शाखा स्थापन करणार आहे. कुठे? झांझिबार येथे. भारत सरकार शिक्षण विभाग, IIT मद्रास आणि झांझिबार शिक्षण प्रशिक्षण विभाग तसेच शिक्षण मंत्रालय यांच्यात याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तर महत्वाचे लक्षात ठेवायचे या स्लाइड मध्ये की IIT मद्रास ही झांझिबार येथे शाखा स्थापन करणार आहे. कुठे? झांझिबार येथे शाखा स्थापन करणार आहे. आणि झांझिबार एक काय आहे? तर हे टांझानियातील एक शहर आहे. हे इथे IIT मद्रास आपली शाखा स्थापन करणार आहे. पुढची बातमी बघूया. सहाय्यक प्राध्यापकासाठी PhD अनिवार्यतेची अट आता संपुष्टात आली आहे. आधी जे असिस्टंट प्रोफेसर साठीची जी पद होते त्याच्यासाठी काय अनिवार्य होते? तर PhD असलेली व्यक्तीच असिस्टंट प्रोफेसर म्हणून असू शकते, अशी ही अट होती. ती आता काय झाली आहे? संपुष्टात आलेली आहे. या पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट, राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेटची परीक्षा उत्तीर्ण एवढीच किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे आधी काय होतं की PhD असलेली व्यक्ती ही सहाय्यक प्राध्यापकासाठी असू शकते, पात्र असू शकते. पण आता काय करण्यात आलेलं आहे? PhD असणे ही अट काढून टाकलेली आहे. तर या पदासाठी फक्त आता काय ठेवलेले आहे? नेट किंवा सेटची परीक्षा उत्तीर्ण झालेली व्यक्ती ही या पदासाठी पात्र असू शकते. नवे नियम 1 जुलै 2023 पासून लागू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कडून स्पष्ट करण्यात आले आहे. कधीपासून हे नवे नियम लागू होणार आहे? तर 1 जुलै 2023 पासून हे नवीन नियम लागू होतील. म्हणजे काय? तर PhD ही अट, PhD ची अट आता काढून टाकण्यात आली. फक्त नेट परीक्षा आणि सेट परीक्षा, नेट किंवा सेट हे रिक्वायर्ड असणार आहे.
विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट सेट सह पीएचडी पदवी अनिवार्य होती. म्हणजे आधी हे तिघही गोष्टी लागत होत्या. पीएचडी लागत होती किंवा नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण लागत होतं. पण आता काय करण्यात आलं आहे, यूजीसीने विद्यापीठे आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नियुक्ती संदर्भातील 2018च्या नियमावलीमध्ये सुधारणा करून किमान पात्रतेची अट शिथिल केलेली आहे. म्हणजे 2018 सालची ही नियमावली होती, 2018 सालची. त्यात काय होतं की पीएचडी असणे गरजेचे होते आणि नेट किंवा सेट और सेट ही परीक्षा असणं गरजेचं होतं. पण आता काय करण्यात आलेलं आहे की फक्त नेट किंवा सेट पास असणं गरजेचं आहे, पीएचडी अनिवार्य नाही आहे. हा आहे नवीन बदल. तर लक्षात ठेवायचं की सहाय्यक प्राध्यापकासाठी असलेली पीएचडी अनिवार्यतेची अट आता संपुष्टात आलेली आहे. आता यासाठी काय पात्रता असणार आहे, तर फक्त नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असलेली व्यक्ती या पदासाठी पात्र असू शकते. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या नियमावलीत बदल केलेला आहे, तर 2018 सालची असलेली जी नियमावली आहे यात त्यांनी बदल केलेला आहे आणि पात्रतेच्या अटी शिथिल केलेल्या आहेत. हे येथे महत्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स यांच्याद्वारे आयोजित केली जाणारी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन वुमन इन फिजिक्स, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन वुमन इन फिजिक्स ही 10 ते 14 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या जेंडर इन फिजिक्स वर्किंग ग्रुप आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल. आता ही जी कॉन्फरन्स आहे ही ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. आणि ही कुणामार्फत आयोजित केली जाणार आहे, तर इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या जेंडर इन फिजिक्स वर्किंग ग्रुप आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. लक्षात ठेवायचं की जेंडर इन फिजिक्स वर्किंग ग्रुप आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने ही आयोजित केली जाणार आहे. ही परिषद होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन मुंबई द्वारे आयोजित केली जाईल. अशा प्रकारची भौतिकशास्त्रातील लैंगिक सामंजस्यावरील म्हणजे जेंडर इक्वॅलिटीवरील आंतरराष्ट्रीय परिषद भारतात प्रथमच आयोजित केली जाणार आहे. आता या परिषदेत काय होणार आहे, अग्रगण्य भौतिकशास्त्रज्ञ, भारतातील आणि इतर देशातील प्रख्यात महिला शास्त्रज्ञ यांच्या उल्लेखनीय कथा सांगतील आणि विज्ञानातील लैंगिक समानतेला समर्थन देण्यासाठी भारत आणि जगभरातील देशांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख येथे केला जाणार आहे. तर लक्षात ठेवायचे की इंडियन इन्स्टिट्यूट फॉर प्युअर अँड अप्लाइड फिजिक्स द्वारे ही आयोजित केली जाणारी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन वुमन इन फिजिक्स ही परिषद भारतात आयोजित केली जाणार आहे. अशा प्रकारची परिषद, लैंगिक सामंजस्यावरील परिषद प्रथमच भारतात आयोजित केली जाणार आहे. ही परिषद इंडियन फिजिक्स असोसिएशनच्या जेंडर इन फिजिक्स वर्किंग ग्रुप आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल. हे इथे महत्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविक यात्रेकरूंसाठी महाराष्ट्र सरकारने विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू केलेली आहे. कुठली? विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना सुरू केलेली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना 30 दिवसांचे विमा संरक्षण मिळणार आहे. किती दिवसांचे विमा संरक्षण मिळणार आहे? ते 30 दिवसांचे. या योजनेत नोंदणी करणाऱ्या व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून 5 लाख रुपये दिले जातील. म्हणजे या योजनेत नोंदणी केलेली जी व्यक्ती असेल, जर त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला
अपघाती मृत्यू झाला तर किती कव्हर केलं जाणार आहे? 5 लाख रुपये. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास 50,000 रुपये. आता अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये. कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किती दिले जाणार आहेत? 1 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आले त्यास 50,000 रुपये दिले जाणार आहे. वारी दरम्यान एखाद्या वारकरी आजारी पडल्यास त्याच्या उपचारासाठी 35,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे. म्हणजे बघा, आता ही जी योजना आहे विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना, या योजनेचा कव्हर किती दिवसाचा आहे? 30 दिवसांसाठी संरक्षण दिले जाणार आहे. या 30 दिवसात नोंदणी केलेल्या वारकऱ्याला जर अपघाती मृत्यू आला तर त्याला 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आले तर 1 लाख रुपयाची मदत, अंशतः अपंगत्व आले तर 50,000 रुपये आणि एखादा वारकरी आजारी पडला वारी दरम्यान तर त्या वारकऱ्याला उपचारासाठी 35,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. आता यात हे महत्वाचे आहे की कुठली इन्शुरन्स कंपनी ही जी वारीसाठी असलेली संरक्षणे प्रदान करणार आहे तर इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी यासाठी निवडलेली आहे. तर लक्षात ठेवायचं की विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना ही काय आहे, ही किती दिवसासाठी संरक्षण प्रदान करणार आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी किती किती पैसे दिले जाणार आहे हेही येथे महत्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. तेलंगणामध्ये हैदराबाद जवळील रंगारेड्डी जिल्ह्यातील कोंडाकल गावात भारतातील सर्वात मोठ्या खाजगी रेल्वे कोच निर्मिती कारखान्याची स्थापना करण्यात आली आहे. मेधा सर्वो ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड, कुठली कंपनी आहे? मेधा सर्वो ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही सुविधा सुरू केलेली आहे. तर कुठे सुरू केलेली आहे? रंगारेड्डी जिल्ह्यातील कोंडाकल गावात ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. ही भारतातील सर्वात मोठ्या खासगी रेल्वे कोच निर्मिती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. मेधा सर्वो ड्राईव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही सुविधा सुरू केलेली आहे. हे येथे महत्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. पत्रकार जुपिंदरजीत सिंग यांचे हु किल्ड मूसेवाला द स्पायरलिंग स्टोरी ऑफ व्हायलन्स इन पंजाब या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. आता बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले जाते की लेखक आणि त्यांनी लिहिलेली पुस्तके. तर लक्षात ठेवायचं की हु किल्ड मूसेवाला अ स्पायरलिंग स्टोरी ऑफ व्हायलन्स इन पंजाब हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? पत्रकार जुपिंदरजीत सिंग यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. आणि आता त्याचे नुकतेच प्रकाशन झालेले आहे. तर लक्षात ठेवायचं हु किल्ड मूसेवाला द स्पायरलिंग स्टोरी ऑफ व्हायलन्स इन पंजाब हे कुणाचे आहे? जुपिंदरजीत सिंग यांचे हे पुस्तक आहे. पुढची बातमी बघूयात. ही बातमी पण पुस्तकाशी संबंधित आहे. A.K. भट्टाचार्य यांच्या इंडियन फायनान्स मिनिस्टर्स फ्रॉम इंडिपेंडन्स टू एमर्जन्सी म्हणजे स्वातंत्र्यापासून तर आणीबाणी लागली त्या काळापर्यंत असलेले इंडियन फायनान्स मिनिस्टर यांच्यावर आधारलेले पुस्तक आहे. तर लक्षात ठेवायचं नाव इंडियन फायनान्स मिनिस्टर्स फ्रॉम इंडिपेंडन्स टू एमर्जन्सी 1947 to 1977 या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झालेले आहे. तर हे पुस्तक कुणाचे आहे? A.K. भट्टाचार्य यांचे हे पुस्तक आहे. हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. भारतीय पुरुष फुटबॉल संघाने कुवेतच्या संघाला पराभूत करून SAFF द साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन 2023 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. भारताचे 9वे विजेतेपद ठरलेले आहे.
या स्पर्धेचा सगळ्यात जास्त वेळा विजेता भारत झालेला आहे. अंतिम सामना कंठीरवा स्टेडियम बेंगळूर येथे खेळला गेलेला आहे. तर लक्षात ठेवायचे की भारताने कुवेतच्या संघाला पराभूत केलेले आहे आणि पराभूत करून साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन 2023 ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारताने ही स्पर्धा तब्बल 9 वेळा जिंकलेली आहे. ही स्पर्धा भारताने सर्वाधिक वेळा जिंकलेली आहे. याचा अंतिम सामना कुठे खेळला गेलेला होता तर कंठीरवा स्टेडियम बेंगळूर येथे हा सामना खेळवला गेलेला होता. आता बघूयात पुढची बातमी. PS-752 म्हणजेच PS-752 हे विमान 8 जानेवारी 2020 ला तेहरान ते क्यू शहरादरम्यान प्रवास करत होते. तेहरान हे इराणमध्ये आहे तर क्यू हे युक्रेनमध्ये आहे. आता सध्या खूप चर्चेत आहे क्यू हे कुठे आहे? युक्रेनमध्ये आहे. तर या दरम्यान हे विमान प्रवास करत होते. या विमानाला इराणने अमेरिकन क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखून यावर क्षेपणास्त्र डागले होते. या हल्ल्यात कॅनडा, ब्रिटन, युक्रेन, स्वीडन, इराण आणि अफगाणिस्तान येथील 176 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. आता या आरोपाखाली कॅनडा, ब्रिटन, युक्रेन, स्वीडन या 4 देशांनी हेग नेदरलँड येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात इराणवर दावा केलेला आहे. म्हणून ही बातमी चर्चेत आलेली आहे. आता याची पार्श्वभूमी बघूया. अमेरिकेने कासिम सुलेमानी या इराणच्या लष्करी अधिकाऱ्याची हत्या केली होती आणि याच युद्धजन्य परिस्थितीत हे विमान होते प्रवास करत आणि या विमानाला इराणने अमेरिकेचे क्रूझ क्षेपणास्त्र आहे आणि अमेरिकेने आपल्यावर क्षेपणास्त्र टाकले हे त्यांना वाटले आणि हे क्रूझ क्षेपणास्त्र समजून इराणने काय केले की आपण याला हवेतल्या हवेतच नष्ट करायचे म्हणून त्यांनी काय केले की त्याच्यावर क्षेपणास्त्र डागले आणि नष्ट केले. पण हे काय होते? अमेरिकेचे क्रूझ क्षेपणास्त्र नसून ते काय होते? हे विमान होते PS-752. हे विमान युक्रेनचे होते. युक्रेनचे विमान होते हे आणि त्यांनी काय केलं की हे विमानच क्षेपणास्त्राने डागले आणि त्यामुळे या 176 प्रवाशांचा येथे मृत्यू झाला. आता ही घटनेची पार्श्वभूमी होती. यात कॅनडा, ब्रिटन, युक्रेन, स्वीडन, इराण, अफगाणिस्तान येथील प्रवासी मृत्युमुखी पडले. मग आता नेदरलँड येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात इराणवर या 4 देशांनी दावा केलेला आहे. कोणते 4 देश? कॅनडा, ब्रिटन, युक्रेन, स्वीडन या 4 देशांनी इराणवर दावा केलेला आहे. हे ते महत्वाचे. तर लक्षात ठेवायचं की PS-752 हे विमान युक्रेनचे होते जे 8 जानेवारी 2020 ला तेहरान इराण ते कीव युक्रेन या शहरात प्रवास करत होते आणि तेथेच याला हे क्षेपणास्त्र डागून यावर हल्ला केला गेलेला होता. पुढची बातमी बघूया. युरोपियन युनियन वाया जाणाऱ्या अन्नाबाबत कायदा करणार आहे आणि हा कायदा युरोपियन युनियनच्या ग्रीन डीलचा भाग असणार आहे. कशाचा भाग असणार आहे हा कायदा? ग्रीन डीलचा भाग असणार आहे. अन्न उत्पादन करण्यासाठी लागणारे पाणी, खनिज, खते आणि मानवी श्रम सुद्धा वाया जाणाऱ्या अन्नासोबत वाया जातात. नैसर्गिक संसाधनाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी आणि युरोपियन युनियन मधील ज्या नागरिकांना पुरेसे अन्न मिळत नाही यांच्यासाठी अन्नाची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. युरोपियन युनियनमध्ये दरवर्षी घरगुती आणि हॉटेल्स मधील 30% अन्न वाया जाते. हा कायदा 2023 या वर्षाच्या शेवटी करण्यात येणार आहे. तर लक्षात ठेवायचे की युरोपियन युनियन आता वाया जाणाऱ्या अन्नाबाबत कायदा करणार आहे. हा कायदा त्यांच्या ग्रीन डीलचा भाग असणार आहे. ग्रीन डीलचा हा एक भाग असणार आहे वाया जाणाऱ्या अन्नाबाबतचा कायदा. आता ज्यावेळेस आपण अन्न वाया घालतो तर अन्न वाया घातल्याबरोबरच काय काय वाया जातं तर ते अन्न उगवण्यासाठी लागणारं पाणी, जमिनीतील खनिजे, जमिनीची ऱ्हास होते, खते वाया जातात, मानवाचे श्रम सुद्धा वाया जातात. त्यामुळे
अन्न वाया गेल्याबरोबरच ह्या गोष्टीही वाया जातात हे येथे ओळखले गेले आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हासही होतो. हे टाळण्यासाठी युरोपियन युनियन आता अन्नाबाबत कायदा करणार आहे. आणि येथे अजून एक गोष्ट दिली गेलेली आहे ती म्हणजे युरोपियन युनियन मधील दरवर्षी घरगुती आणि हॉटेलमध्ये 30% अन्न वाया जाते. हे येथे लक्षात ठेवायचे. तर युरोपियन युनियन हा जो कायदा करणार आहे अन्न वाया जाण्याबाबतचा कायदा हा त्यांच्या ग्रीन डीलचा भाग असणार आहे. हे येथे महत्वाचे. आता बघूयात पुढची बातमी. 2008 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने NSE ने टॅप ट्रेडिंग ॲसेस पोर्टल म्हणून सॉफ्टवेअर सादर केले होते. या सॉफ्टवेअरद्वारे एक्सचेंजवर होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारणी होत होती. कुठले सॉफ्टवेअर होते? टॅप ट्रेडिंग ॲसेस पोर्टल नावाचे हे सॉफ्टवेअर होते. टॅपमध्ये 2013 साली काही मध्यस्थांनी या सॉफ्टवेअरवर फेराफेरी करून शुल्क आकारणीचा प्रकार केला आहे असे 2017 साली आयकर विभागाच्या निदर्शनास आले. आता मध्यस्थ म्हणजे कोण येतील येथे? तर जे ब्रोकर्स असतात, जे दलाल असतात, ज्यांच्या मार्फत आपण स्टॉक घेतो, शेअर्स घेतो, अशा लोकांनी काय केलं होतं? या सॉफ्टवेअरमध्ये हेराफेरी करून शुल्क चुकविण्याचा प्रकार केलेला होता. या प्रकरणात सेबीने म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने NSE ला नोटीस पाठवलेली आहे. तर लक्षात ठेवायचे इथे की टॅप काय आहे? ट्रेडिंग ॲसेस पोर्टल आहे जे NSE ने सादर केलेले सॉफ्टवेअर होते ज्या मार्फत एक्सचेंजवर होणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जात होती. आणि हे का चर्चेत आले? तर 2013 साली काही मध्यस्थांनी म्हणजेच ब्रोकर्सने या सॉफ्टवेअरमध्ये हेराफेरी करून शुल्क चुकवण्याचा प्रकार केला होता असे आयकर विभागाला लक्षात आले आणि म्हणून आता सेबीने NSE ला याबाबत नोटीस पाठवलेली आहे. म्हणून ही बातमी चर्चेत आहे. हे येथे महत्वाचे. आता बघूयात शेवटची बातमी. केंद्राच्या 2022-23 सालीच्या अर्थसंकल्पात नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम NTMHP नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्राम, राष्ट्रीय टेली मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम आणि टेली मेंटल हेल्थ असिस्टंट आणि नेटवर्किंग अक्रॉस स्टेट्स टेलीमानस प्रस्ताव केला होता. त्यानुसार हा कार्यक्रम 10 ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला. कुठला प्रोग्राम? टेलीमानस. या कार्यक्रमांतर्गत एक टोल फ्री 24/7 हेल्पलाईन क्रमांक 14416 म्हणजे 14416 देशभरात सेट केला गेला आहे. खात्रीशीर, न्याय्य, सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार मानसिक आरोग्य सेवांसाठी सार्वत्रिक प्रवेश प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिले टेलीमानस चॅटबॉक्स स्थापन करण्यात आले आहे. आता चॅटबॉक्स काय की इथे दिलं गेलेलं आहे की हा हेल्पलाईन क्रमांक आहे. तर हा जो हेल्पलाईन क्रमांक, हा जो चॅटबॉक्स आहे हा कुठे पहिले स्थापन केला गेला? जम्मू आणि काश्मीरमध्ये याची सुरुवात केली गेलेली आहे. तर लक्षात ठेवायचं की काय आहे हे टेलीमानस. तर ह्या कार्यक्रमांतर्गत काय एक टोल फ्री 24/7 म्हणजे 24 तास चालू असलेली हेल्पलाईन नंबर दिला गेलेला आहे. 14416 हा तो नंबर आहे जो देशभरात सेट केला गेलेला होता. यानुसार काय? सुलभ, परवडणारी, न्याय्य आणि दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा सार्वत्रिक प्रदान केली जाणार होती. हे येथे महत्वाचे. आणि याचा पहिला टेलीमानस चॅटबॉक्स हा पहिला कुठे स्थापन करण्यात आला? जम्मू आणि काश्मीर येथे. हे येथे लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.